आरोग्य सेनेच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व दिग्गज, आणि मला असं वाटतं की या आजच्या कार्यक्रमासाठी यापेक्षा वेगळी नावं दुसरी कुठली उचित असू शकत नाहीत. डॉक्टर राजा दीक्षित असतील, लक्ष्मीकांत देशमुख असतील, भारत सासणे असतील, मीनाताई असतील. प्रथम मला आरोग्य सेनेच्या वतीने या दिग्गजांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप आभार मानले पाहिजे. केवल कलाच्या सर्व कलाकारांचं खूप खूप मनापासून कौतुक. आज आपण खरं तर एक बॅले पाहिलंच नाही, आपण बुद्धाचं जीवन 30 मिनिटं जगलो. एखादा पूर्ण लांबीचा 3 तासांचा बुद्धांवरचा चित्रपट किंवा शेकडो पानांचा बुद्धांवरचा एखादा ग्रंथ जे करू शकत नाही, ते तुम्ही 30 मिनिटांच्या निशब्द तुमच्या या सर्व मुद्रा अभियानानं करून दाखवलेलं आहे. त्या प्रत्येक तालात करुणा होती, त्या प्रत्येक मुद्रेत विवेक होता, आणि त्या प्रत्येक सुरामध्ये ओतप्रोत प्रेम आणि अहिंसा भरलेली होती. तुमच्या प्रत्येक मुद्रेतनं हे सगळं आमच्या हृदयाला भिडत होतं. आणि बुद्ध हा हृदयाला भिडला तरच तो बुद्ध. आज बुद्धाच्या जन्मभूमीमध्येच बुद्ध हरवत चाललाय. गांधीच्या देशामध्ये गांधी रोज मारला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलंय ते संविधान फेकून दिलं जातंय, पायाखाली तोडवलं जातंय. अशा वेळेला असा कार्यक्रम आरोग्य सेनाच ठेवू शकते. आम्ही दरवर्षी स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेली 13 वर्ष करतो. गेल्या काही काळापासून मला या चित्रपट महोत्सवाबद्दल थोडी भीती वाटायला लागली होती. कुठेतरी हा महोत्सव थांबवण्याचे प्रयत्न केले जातील. तो नॅशनल फिल्म आर्काइव्हला होतो, खूप मोठ्या प्रमाणावर होतो. जगभरातनं अत्यंत उत्कृष्ट असे लघुपट आमच्याकडे येत असतात. स्मिता पाटील ही आमच्या राष्ट्रसेवा दलाची, म्हणून ते नाव. यावर्षी 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व लघुपटांचं सिनॉप्सिस सादर केलं पाहिजे. दिल्लीला हे पहिल्यांदाच घडत होतं. आम्ही ते पाठवलं, मान्य झालं. दुसऱ्या वर्षी मान्य झालं. मला मनात भीती होतीच, ती यावर्षी खरी ठरली. कारण मी सत्तेच्या विरुद्ध बोंबलत हिंडतोय गावभर. आजच्या परिस्थितीबद्दल अत्यंत भेदक भाष्य करत सगळीकडे हिंडतोय. त्याची नोंद होणारच आहे कुठेतरी. ती नोंद झालेली होती. मग 6 चित्रपटांबद्दल आक्षेप घेऊन त्यांनी सांगितलं की याच्या पूर्ण लिंक्स पाठवा. त्या आम्ही पाठवल्या, पण त्या मान्य झाल्या. आणि महोत्सवाच्या 2 दिवस आधी दिल्लीवरनं ईमेल आला. अपेक्षित होता, आरोग्य सेनेचा चित्रपट महोत्सवाशी संबंध काय. तेव्हा मी त्यांना 4 ओळींचं एक उत्तर पाठवलं की आरोग्याची व्याख्या आम्ही अतिशय व्यापक करतो. त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, राजकीय आरोग्य आणि सांस्कृतिक आरोग्य हे सगळं येतं. रात्री परवानगी आलेली होती. पुढच्या वर्षी आता काय आडकाठी करणार आहेत म्हणायची तयारी करतोय. संपूर्ण समाजच, भारतीय समाजच आजाराने ग्रस्त आहे. आपत्तीच्या वेळेला धावून जाणारी आरोग्य सेना, हे सर्व किती सैनिक आज सगळे माझ्या बरोबर आले. 30 वर्ष, फार नेपाळ पासून ते
कन्याकुमारीपर्यंत, काश्मीर असेल, लडाख असेल, आणि आत्ता गेल्या ऑक्टोबरमध्ये आम्ही पंजाबच्या खोऱ्यात जाऊन आलो. हे सर्व माझे सहकारी मी हाक दिली की सर्व काही आपलं बाजूला टाकून स्वतःच्या खर्चानं त्या आपत्तीच्या ठिकाणी, कधी पुरात, कधी बोटींनी, कधी डोंगरदऱ्या चढत, कधी अनेक धोके पत्करत माझ्याबरोबर येत राहिलेले. पण त्याचबरोबर ज्या वेळेला आरोग्य सेनेच्या कामाला एक अत्यंत व्यापक असा आयाम दिला, तेव्हा ही सर्व मंडळी माझ्याबरोबर भक्कमपणे राहिली आणि मग निरनिराळे उपक्रम आम्ही करायला सुरुवात केली. आज देशामध्ये प्रचंड द्वेष पसरवला जातोय. धर्मांमध्ये, जातींमध्ये द्वेषाच्या आगी भडकवल्या जात आहेत. विवेकाची जागा अविवेक घेतोय, विज्ञानाची जागा छद्मविज्ञान घेत आहे, करुणेची जागा हिंसा घेते. एक आजारी समाजाची वाटचाल आहे आणि अशा समाजावर एकच फक्त उपचार आहे आणि तो म्हणजे बुद्ध विचार. आणि म्हणून बुद्ध आम्हाला आज मांडायचा होता आणि तो तुम्ही ताकदीने मांडला, त्याच्याबद्दल कुठलीच शंका नाही. अत्यंत ताकदीने तुम्ही बुद्धाला मांडलं. भारतीय संपूर्ण विचाराच्या परंपरेतल्या 3 वेदविरोधी विचारधारा आहेत आणि मला त्याचं नेहमीच आकर्षण वाटत आलंय. एक लोकायत विचारधारा, दुसरी बुद्धाची विचारधारा आणि तिसरी महावीरांची विचारधारा. या 3 विचारधारांनी वेद प्रवाहांना प्रखर विरोध केला. वेदाला विरोध करणं म्हणजे एका ग्रंथाला तो विरोध नाही आहे. वेदाला विरोध म्हणजे भारतीय समाजामध्ये जी प्रचंड विषमतेवर आधारित जन्माधिष्ठित जातीव्यवस्था उभी केलेली आहे तिचा धिक्कार आहे. आणि त्याच्यात सगळ्यात अग्रणी उंच उभे आहेत ते गौतम बुद्ध आहेत. म्हणून बुद्धांचा विचार हा प्रेमाचा, करुणेचा, अहिंसेचा, विवेकाचा, विज्ञाननिष्ठेचा विचार आहे. अत्तदीप भव, तुझ्या अंतरंगातला दिवा लाव, तू विचार कर. मृत्यूसमयी बुद्धांनी आपल्या शिष्याला सांगितलं की मी मेल्यावर तुला जर असं वाटलं की मी जे सांगितलंय ते चुकलंय, ते वेगळं असायला पाहिजे, तू तुझ्या अंतरंगात दिवा लाव आणि त्या दिशेने, त्या प्रकाशात जात राहा. हा विज्ञानाचा विचार आहे. जगातला सगळ्यात विज्ञाननिष्ठ धर्म कुठला असेल तर तो बुद्ध धर्म आहे. अर्थात मी धर्म सोडलेला माणूस आहे, ईश्वर नाकारलेला माणूस आहे. पण मला हे निश्चित आजही वाटतं, जेव्हा जेव्हा मी आपल्या देशाच्या भूतकाळामध्ये डोकावून पाहतो, की एकेकाळी हा देशच नाही तर हा भारतीय उपखंड बुद्धमय झाला होता. अफगाणिस्तानापर्यंत, इकडे कंबोडियापर्यंत, खाली श्रीलंकेपर्यंत. आणि एका ब्राह्मण्यवादी पुष्यमित्र शृंगानं अशोकाच्या नातवाची फसवून विश्वासघात करून हत्या केली आणि ही चक्र उलट फिरवायला सुरुवात केली. ते मनुवादाकडे, ब्राह्मण्यवादाकडे न्यायला सुरुवात केली. चक्र आज पुन्हा त्याच दिशेला निघालंय आणि म्हणून आपल्याला बुद्धाची गरज आहे. हा केवळ नृत्याविष्कार म्हणून पाहून चालणार नाही. आपल्याला बुद्धाचा संदेश आपल्या हृदयातच घेऊन सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि तीच प्रतिज्ञा आपल्याला सगळी केली पाहिजे, सगळ्यांना मिळून. आणि तरच या देशातल्या या आजारी समाजावर, खरं तर समाजापेक्षा नेते आजारी आहेत, पण नेते समाजातनंच येतात. नेते वर्ण कुठनं येत नाही. त्यांना किती म्हणून दे मी नॉन बायोलॉजिकल आहे, कोणीच अवकाशात नाही येत नाही, कोणीच आकाशात नाही येत नाही, माणसात नाही येतात. आणि ही एक प्रक्रिया आहे, चक्र आहे. ते एक अत्यंत घातक असं चक्र आहे. समाजाची अधोगती, त्यातनं निर्माण होणारे नेते, नेत्यांची अधोगती, पुन्हा समाजाची अधोगती. हे चक्र आपल्याला सगळ्यांना थांबवायला बुद्ध विचारच मदत करेल. आणि पुन्हा सावनी, तुझं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं. काय दोघं बघा, यांनी कर्मवीरांवर चित्रपट केला, त्याचाही आम्ही शो केला. फुल्यांच्या चित्रपटाचाही आम्ही शो केला. क्रांती कानडेच्या पीपल ट्रीचं जे
पर्यावरणावरचं एक अतिशय सुंदर भाष्य असणारा चित्रपट आहे, त्याचाही आम्ही प्रयोग केला. भारत सासणेंच्या कथांच्या अभिवाचनाचा प्रयोग केला. मीनाताईंनी त्या कथा वाचल्या. आम्ही समाजावर विविध उपचार करतोय, तऱ्हेतऱ्हेची इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करतोय, विचारांचं सलाईन देण्याचा प्रयत्न करतोय. ही आपत्ती आली असं वाटतंय म्हणून आरोग्य सेना उभी. धन्यवाद.